अरे चौघांनी कुठे गेले तुम्ही बोंबलं? पाहुणे चहा प्यायला गेले बोंबलं तिकडे जत्रा बसले तमाशा पाहायला. अरे घनादा ये म्हणलं होतं चला चहा प्यायला पाहुण्याच्या घरी. त्याच्यातलं एक आहे की ना निघ मला तिकडं ये ना ठिकाणी या. अरे घनादा दर्शन घ्यायला तर आम्ही मंदिर पण म्हणून दर्शन घ्यायला आम्ही आधी म्हणून नाही आलो पाहुणे घरी चहा प्यायला. बसणार रे कायम कडे ना गोप्या तुलेच लय चुळमुळा सुटला होता ना तिकडे जायसाठी. अरे घनादा ये मला गाडी तिथं लावली हे घेऊन गेले मला तिकडे तशा नाही ते. अरे घनादा मा एवढा मित्र का 5 वर्ष झाले भेटलो नाही माय चहा प्याय गेलो त्याच्या घरी यायला नाही भिकारचोटे एक पण. अरे चौघ सारखेच येते एकाच माळातले म्हणी ते चौघ जण. शिवेल खुदगुजा सुटला असेल पहा पहा लय तन 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 हातात उड्या मारत आहे ते. नाही रे घनादा पैसे नाहीत मा खिशातून सगळे पैसे द्यायचं आणि मी कसाच आहे. अरे घनादा पैसे काय 30 रुपये 50 रुपये तिकीट होतं 50 रुपयाचे होते ना हे गेलं ना. मला माहीत आहे ना तुम्ही जाणार होता तिकडे शिवाय मोठा बारबंडी आहे चौघातून बारबंडी जा तुम्ही. का रे घाण्या मग जाऊ चहा प्यायले तुले मग आता सुटला झाले लवकर बंद जत्रा डबल खाऊन नाही आले मग तुम्ही बसले पाळणा खेळ चौघ तिघ तुम्ही. गावाची एरी चक्कर गाड फाटली का घनादा घनादा म्हणजे पहिल्या पाहू कसं फिरते. अरे मला फिरमेन बसणं सांगत जेव्हा बसवं लागेल कडे विचार मग फाटू लागली कडेची ईदभर. एक तर बसल्याच्या बसलं तिथं कोणतरी वकील होतं म्हणे वकील इथं मी आलो तू वकील थांबत मग वकील नाही लागायचं. बरं आहे तिकडे ते अप्पा इप्पा मग हां ते हिशोब करा सगळे पैसे मा खिशातूनच गेले एकानं पैसे काढले नाही कोणच कंगाल झाले मी इकडे. लक्ष्मण सांग बाबा किती भाडे आहे तुले द्या 200-200 300 द्या. पुढं बसणारे पण जास्त आहे रे बा 500 रुपये भाडे घे. आम्ही मागत बसलो ते सीटा असं उताना व्हायचा ब्रेक मारला की आम्ही तर 100-100 येतो. अरे लक्ष्मण गाडी उभी कर बरं इथं हागायले मग हिशोब करू इथं. अरे मला संध्याकाळी रे बा उभी करा काय हागाय गांडीची अरे तुम्ही मला हागू येते कुठले सुटले ते बघा 5-5 मिनिटाला मुतते जत्रेत मुतू लागलं आता बा तिथं आणि हे चाललं तिथं हागऱ्या गांडीचं लगायचं चाललं तिथं मुतायले. आता त्याला म्हणलं इकडून पाय त्या बाया तिथे येतात तिथेच मुतायला टिकले अक्कलच नाही आले जायला कशी ती. अरे कोण बांधलं रे आज किती खोटं वास सोडला रे लक्ष्मण पहिल्यांदा गाडी उभी कर बा इथल्या खोटं माय बसा वाटून मला गाडी इथल्या खोटं पाडलं कोण पाडलं तर अरे खाचो कुठं गाडीचे बाहेरचं वारा तरी येईल वाज तरी जाईल दमून हागरेत लागायचे पादे पर पादा आले ठुस आज बरेच हागायला जात नाही माय एवढे खोटं पाहता रे काय खावणारे काम नाही जातं तू बा गाडी आराम घ्या रे बाबा लय जोरात नको आणू 2 घंटे लागतील घरी जायला आरामशीर जाण. अरे रस्ता बरोबर आहे ना नाही असेल तिकडे हो बाई काही रस्त्याला आणता तुम्ही सनसन टापोटा तिकडून हायरोड नाही येतं हे रस्त्याला आणलं विचारायला कोण नाही तर रस्त्यानं माहीत नाही कशाला बसला रे होतं तू पुढं झोप लागली म्हणे नागर हाय गेलता तू झोप लागायला तुले नुसता हेलला तर तू पोरीच पाहिजे तू दुसरं काय केलं पोरगी चांगली धकलं तिच्या मागं अरे इकडे चला एखादी खपकवलं कोणी तर समजेल तुले.